पद्धत सांगतो. एखाद्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जर एखादा मुद्दा मांडला आणि तो आम्हाला जर क्लिक झाला की हा मुद्दा चांगला आहे, कदाचित हा आपण कायद्यामध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो. असे काही काही विषय आहेत, तर वेळ कमी आहे, परंतु विरोधकांनी मांडलेल्या एखाद्या अशासकीय ठरावाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही राज्याचे कायदे केलेले आहेत. म्हणजे ती प्रगल्भता पाहिजे. आणि त्यामुळे होतं काय की एक पॉलिटिकली होरा ज्याला म्हणतो आपण, हा मेंटेन करायला पाहिजे. पण आज नाही म्हटलं तरी, जसं मगाशी रुपालीताई मला वाटतं कुणीतरी इथं म्हणाल्या की कामं कुठली कशी सांगायची आणि कुणाला सांगायची. म्हणजे स्थानिक लेवलचं काम माणूस मुंबईला येऊन सांगतो आणि मुंबईचे नेते इथं आल्यानंतर त्याला इथली कामं सांगत नाही, त्याला मुंबईची कामं सांगतात. हो, पण मग हा संवाद जो होत नाहीये, तुम्ही म्हणताय की संवादाचं म्हणजे त्याचा अभाव असल्या कारणामुळे बऱ्याच गोष्टी घडतायत, बऱ्याच गोष्टी घडतही नाहीयेत. पण मग हा संवाद जाणीवपूर्वक टाळला जातोय का अनावधानाने होतोय? आता मला असं वाटतं की जसं आता कालची घटना घडली काश्मीरमध्ये, तातडीनं सर्व पक्षांची एक बैठक दिल्लीला झाली. बरोबर. मला असं वाटतं की तशी बैठक महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे होती. बरं. कारण उद्या रेड अलर्ट, हाय अलर्ट दिल्यानंतर मुंबई ही देशाची राजधानी आहे. खरंय. आणि मग ज्यावेळेस सगळे एकत्र बसतो आपण, त्यावेळेस काहीतरी प्रत्येकाच्या शेवटी अनुभव प्रत्येकाचा काही ना काही प्रमाणामध्ये असतोच. तुमचा वेगळा असेल, माझा वेगळा असेल, समोरच्याचा तिसरा असेल. आणि मग हे असे डायलॉग होण्याकरता म्हणून कुणीतरी अक्रॉस द पार्टी लाईन हे डायलॉग घडवण्यामध्ये, संवाद घडवण्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे. खरंय. आणि त्यातून निश्चितच चांगलंच घडेल ना. आपण बैठकीला बसल्यानंतर आता ह्या गोष्टी व्हाव्यात